आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपण देवाशी बोलतो. आपण जेव्हा बायबल वाचतो तेव्हा देव आपल्याशी बोलतो. शब्द आहेत मिलानचे संत आंब्रोस यांचे. ख्रिस्ताताई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या प्रायश्चित्त काळामधील आध्यात्मिक साधनेसाठी प्रार्थना हा एक महत्त्वाचा मार्ग आपल्याला सुचवण्यात आलेला आहे. परंतु ह्या प्रार्थनेमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात. एकीकडे माणूस परमेश्वराशी बोलतो, परंतु दुसरीकडे परमेश्वर देखील त्या प्रार्थनेच्या वातावरणामध्ये माणसाशी बोलू इच्छितो. म्हणून प्रार्थनेमध्ये केवळ आपणच बोलत राहायचं असं नसून परमेश्वर काय बोलतो ते देखील ऐकण्यासाठी पुरेसा वेळ देणं गरजेचं आहे. म्हणूनच आजचं पहिलं वाचन परमेश्वराच्या शब्दाचं सामर्थ्य वर्णन करत आहे की आकाशातून पाऊस पडतो आणि भूमीवरती हिरवळ उगवते. म्हणजे परमेश्वराने पाठवलेला जो पाऊस असतो तो कधीच असा वाया जात नाही. तसा परमेश्वराचा शब्द माणसाच्या हृदयामध्ये पडल्यानंतर कधीतरी त्याचं जीवन सुंदर बनत असतं. ह्या प्रायश्चित्त काळामध्ये आपण देखील परमेश्वराचा शब्द वाचणं गरजेचं आहे. ह्या शब्दावरती मनन चिंतन करणं गरजेचं आहे, कारण साक्षात परमेश्वर त्या शब्दांमधून त्या शब्दांद्वारे आपल्याशी बोलत असतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेविषयी आपल्याला शिकवण देत आहे. आणि ही शिकवण देत असताना त्याने आपल्याला आमच्या स्वर्गातील बापा ही प्रार्थना शिकवलेली आहे. ह्या प्रार्थनेचं वैशिष्ट्य असं आहे की ही प्रार्थना परमेश्वर पित्याला उद्देशून आहे. त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं त्याच्या स्वतःच्या अब्बा पित्याशी एक अनोखं नातं प्रस्थापित करून दिलेलं आहे. आणि त्यानंतर एकूण 7 विनंत्या ह्या प्रार्थनेमध्ये मांडण्यात आलेल्या आहेत. पहिली विनंती आहे की तुझे नाव पवित्र मानले जावो. परमेश्वराचं नाव पवित्र मानायचं म्हणजे देवा धर्माशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टींचा आदर करायचा. तुझे राज्य येवो. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या राज्याची घोषणा केली. अजून ते पूर्ण स्वरूपात आलेलं नाही, त्यासाठी माणसाने झटायचं. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. म्हणजे स्वर्गात सगळं काही आलबेल असतं, शांतिमय असतं, आनंदी असतं, प्रेमाने ओथंबलेलं असतं. तशीच परमेश्वराची इच्छा आहे की पृथ्वी तलावर देखील व्हावं. त्यासाठी माणसाने धडपडायचं असतं. चौथी विनंती आहे, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. फक्त तेवढ्या दिवसापुरता आपण भाकर मागावी अशी परमेश्वराची योजना आहे. ह्याचा अर्थ आपण भविष्याचा विचार करू नये असा नाही, मात्र आपण साठवलेल्या संचयावरती विसंबून न राहता परमेश्वराच्या दानशीलतेवरती आपण विसंबून राहावं अशी प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे. जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, असं ह्या प्रार्थनेत म्हटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त एक पाऊल पुढे जाऊन सांगतो की जर तुम्ही तुमच्या अपराध करणाऱ्यांना मनापासून क्षमा केली नाही तर माझा स्वर्गातील पिता देखील तुमचं तसंच करेल. काय नक्की याचा अर्थ आहे? माणूस जेव्हा दुसऱ्यांना क्षमा करत नाही तेव्हा त्याच्या हृदयाचे दरवाजे बंद होत असतात. मग परमेश्वराची क्षमा देखील त्या बंद हृदयातून माणसाच्या अंतःकरणात शिरू शकत नाही. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस असं सांगण्यात आलेलं आहे. मोह होणं साहजिकच आहे, परंतु त्या मोहाच्या काळामध्ये त्यामध्ये पडायचं नाही, तर त्यापासून दूर राहायचं. त्यासाठी परमेश्वराच्या कृपेची गरज असते. आणि आम्हाला वाईटापासून सोड. हा वाईट म्हणजे नक्की कोण आहे? साक्षात सैतान. तो सैतान गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे आपल्या अवतीभोवती कोणाला गिळावं ह्या विचाराने शोधत फिरत असतो. त्याची नुसती जाणीव ठेवायची आणि त्या वाईटापासून परमेश्वराने आपल्याला सोडवावं अशी विनंती परमेश्वराकडे करायची. ह्या प्रायश्चित्त काळामध्ये एकीकडे प्रार्थना करायची, दुसरीकडे देवाचा शब्द वाचायचा. एकीकडे देवाशी बोलायचं, दुसरीकडे देव आपल्याशी काय बोलतो ते ऐकण्याचा प्रयत्न करायचा. ही सुंदर अशी सांगड आपल्याला घालता यावी अशी कृपा परमेश्वराकडे मागूया.